सर हा चैतन्य विचार. सर हिंदी वाचताना फच्या खाली टिंब असतं त्याचा अर्थ काय? हां बघ, आता तुझा प्रश्न असा आहे की हिंदी वाचताना फच्या खाली कधी कधी असं टिंब असतं, त्याचा अर्थ काय? तर याचा अर्थ याला असं म्हणतात नुक्ता. काय म्हणतात याला? नुक्ता. आणि हे नुक्ता फच्या खाली लिहिल्यामुळं काय झालं तर असे अगोदर काय होतं, उर्दू भाषेतून बरेच शब्द हिंदी भाषेत आले आणि मग त्यांचा प्रॉपर उच्चार आपल्याला दाखवता येत नव्हता लिहून. बरोबर, म्हणजे कसं बघ, आता याला उर्दू भाषेमध्ये जर असं असतं तर याचा उच्चार केला असता फ. कसा केला असता? फ. आलं का लक्षात? आणि आपण मराठीमध्ये कसं करतो? फ. कसा करतो? फ. तर ज्यावेळी आपण मराठीतल्या फ सारखा म्हणजे दोन ओठाच्या साहाय्यानं उच्चार करतो, तसा उर्दू किंवा इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये आपल्या फ सारखा उच्चार होत नाही. आपण नंतर इंग्रजीचं ज्यावेळी फोनेटिक्स बघू त्यावेळी तुमच्यासाठी हे गरजेचं आहे की आपण इंग्रजीमधला जो फ आहे त्याचा सुद्धा उच्चार कसा करतोय? फ सारखा करतोय. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं की या फच्या खाली जो टिंब दिलाय त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थच हा होतो की याला म्हणायचं दंतओष्ठ. काय म्हणायचं? दंतओष्ठ. याचा उच्चार करताना खालचा ओठ आणि वरचा दात यांच्या साहाय्यानं उच्चार करायचा आहे. आलं का लक्षात?